पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात राजकीय आखाड्याचे केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या सासवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला। आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पुरंदर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलं स्थापणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे। सासवड येथील पालखी मैदानावर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी युतीचं सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील असल्याचं सांगत शिवसेनेचे जलसंपदा आणि जलसंधारण मंत्री तथा तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या कार्यपद्धतीवर तसेच त्यांच्या कथाकथित वक्तव्याबाबत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टीकेची झोड उठवली आहे। यावेळी माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतमालाला हमीभाव मिळावा यांसह बेरोजगार तरुणांना रोजगार मिळायला हवा अशा विविध मागण्यांसाठी युतीचं सरकार हे अपयशी ठरल्यानं आगामी काळात सत्ता परिवर्तन गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी मेळाव्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सासवड नगरपालिकेसह काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचे जाहीर आभार व्यक्त केल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये युती होणार असल्याची सांकेतिक चर्चा नागरिकांमध्ये जोरदार रंगली आहे। या मेळाव्याला तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावल्याचं पाहायला मिळालंय। भारताचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सासवड येथे होत असलेल्या शेतकरी मेळाव्यानिमित्त जे शेतकरी मेळाव्याचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदरच्या वतीने केलं आहे। त्याच मेळाव्यासाठी आम्ही वाल्ले पंचवर्षीय सर्व तरुण त्या मेळाव्याचे आकर्षण म्हणून भव्य अशी शेकडोंच्या संख्येने टू व्हीलर रॅलीचं वाल्ले पंचवर्षीतील तरुणांनी नियोजन करून आम्ही त्या मेळाव्यामध्ये दाखल होत आहे। प्रतिनिधी सिकंदर नदाबसह कॅमेरामन विजय पवार, NTV न्यूज मराठी, पुरंदर, पुणे।